किरणजी ठाकरे आहेत, ज्यांनी भाषण केलं ते आमचे गुरुजी आहेत आणि या विचार मंचावर उपस्थित असलेले सर्वच कराळे गुरुजी आणि मोठ्या संख्येने जमलेले सगळे आमचे शेतकरी बांधव। या देशाला स्वातंत्र्य मिळालं ते बाजारातून मिळालं नाही, ते आंदोलनातून मिळालेलं ही गोष्ट लक्षात ठेवा। आंदोलनातून लढ्यातून स्वातंत्र्य मिळालेलं आहे। आज महाराष्ट्रातला गावगाड्यातला सामान्य शेतकरी हा मरणाच्या दारात उभा आहे। जाती जाती धर्माधर्मात भांडण लावण्याचा प्रयत्न होतो आहे आणि अशा परिस्थितीमध्ये काय म्हटलं, जातीच्या मोर्चात मोठ्या संख्येने लोक जातात, धर्माच्या मोर्चात मोठ्या संख्येने लोक जातात, पण स्वर्गीय शरद जोशींनी लोक एकत्रित येतात। क्रांतीसूर्य महात्मा विचार करायचा थोडा। शरद जोशी नंतर साहेबांनंतर पुन्हा एकदा बच्चूभाऊ कडूंनी शेतकऱ्याची एकी करण्याचा एक चांगला प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे। महाराष्ट्रातले आम्ही सगळे शेतकरी नेते सोबत आहोत, एकत्र आहोत, ही एक अभूतपूर्व गोष्ट या ठिकाणी होते आहे, लक्षात ठेवा। आम्ही वेगळ्या वेगळ्या भागात सगळेजण लढतो, पण शेतकऱ्यांची सगळ्यांची वज्रमुठ एका ठिकाणी आणण्याचं काम बच्चूभाऊंनी केलेलं आहे आणि हा मोर्चा अशा ठिकाणी थांबवलेला आहे की समृद्धी बंद, हैदराबाद जबलपूर बंद, सगळे रस्ते या ठिकाणी बच्चूभाऊंनी फारच सर्वेक्षण केलेलं दिसतं या रस्त्याचं, कारण हा स्पॉट असा निवडला की इथून एकही गाडी इकडची तिकडे होणार नाही, लक्षात ठेवा। आज सरकारचं नाक दाबल्याशिवाय सरकार तोंड उघडत नाही, ही गोष्ट लक्षात ठेवा। लेकरू रडल्याशिवाय त्याची माय त्याला दूध पाजत नाही। मी सुद्धा चळवळीमध्ये गेल्या 22 वर्षापासून काम करतो। स्वर्गीय शरद जोशींच्या विद्यापीठातून आम्ही घडण कार्यकर्ते आहोत, शिबिरातून, आणि सोयाबीन कापसाच्या प्रश्नावर मी या महिन्यामध्ये 50,000 शेतकऱ्यांचा मोर्चा दरवर्षी बुलढाण्याला काढतो, पण बच्चूभाऊंचं आंदोलन आलं म्हणून तो मोर्चा आम्ही पुढे ढकलला, कारण याच आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी आलं पाहिजे असा आमचा आग्रह होता। तुकड्या तुकड्यात भांडण्यापेक्षा एका ठिकाणी येऊन लढलो तर आपली ताकद सगळ्यांची मोठी होईल। भावांनो, आज सोयाबीन आपलं 3,500-4 हजारांना विकल्या जाते। सोयाबीनचा प्रति क्विंटल 500 रुपये, 1500 रुपये, 2000 रुपये सोयाबीनचा एका क्विंटलचा उत्पादन खर्च आहे 7,500-8 हजार रुपये आणि बाजारात भाव मिळतोय 3,000, 1,500, 3,500 रुपये। भावांनो, कापसाची पण तीच अवस्था आहे। मला माहिती आहे कुठं 500 न विकल्या गेलं, कुठं 1000 न विकल्या गेलं, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या भावात विकल्या गेलं। लक्षात घ्या, जातीचा मोर्चा निघाला की सरकार आंदोलनाच्या ठिकाणी चर्चेला येतं। मग आज आमच्या मातीचा मोर्चा निघाला, तुम्ही इथं का येऊ शकत नाही हा सरकारला आमचा सवाल आहे। आम्ही तुमच्या दारात येणार नाही, तुम्हाला शेतकऱ्याच्या दारात नागपूरच्या वेशीवर यावं लागेल चर्चा करायला। हे ठामपणे आम्ही तुम्हाला या ठिकाणी ठणकावून सांगतो। हे काय सांगतात बावनकुळे साहेब, हे आले नाही, ते चर्चेला आले नाही, आम्ही चर्चा ठेवली होती। अरे 1 वर्ष झालं विधानसभेची निवडणूक होऊन, पण तुम्ही कर्ज मुक्ती करायला तयार नाही। आम्ही कर्ज माफी मागायला आलो नाही, आम्ही भीक मागायला आलो नाही, आम्ही कर्ज मुक्ती मागायला आलोय, माफी नाही। आणि सोयाबीनला जर तुम्हाला भाव देता येत नसेल, सोयाबीनचा भाव हा तेलावर कमी आणि डीओसीच्या निर्यातीवर जास्त अवलंबून असतो। डीओसी म्हणजे सोयाबीन। 4 वर्षापूर्वी 23 लाख मेट्रिक टन सोयाबीन निर्यात झाली, म्हणून सोयाबीन आपली 8 हजारावर गेली होती। त्याच्यानंतर सोयाबीन निर्यात झाली नाही। या देशामध्ये 100 ते 125 लाख मेट्रिक टन सोयाबीन दरवर्षी तयार होतं। त्याच्यातून 1 किलो सोयाबीन क्रश केले की 18% तेल निघतं, 82% डीओसी निघते। आपल्या देशामध्ये 100 लाख मेट्रिक टन डीओसी तयार होत असताना 65 लाख मेट्रिक टनाची आपल्याला गरज आहे। उरलेली डीओसी परदेशामध्ये निर्यात करा, बरोबर सोयाबीनचे भाव 8 हजारावर गेल्याशिवाय राहणार नाही, ही सरकारकडे आमची मागणी आहे। कापूस आयात करण्यापेक्षा कापूस निर्यात करा, ही सुद्धा आमची मागणी आहे। कापसाच्या गाठी निर्यात करा आणि कर्जमुक्ती हा आमचा नैतिक अधिकार आहे। अरे हरामखोरांनो, तुमच्या धोरणामुळे आमच्यावर कर्ज झालंय, आमच्यामुळे आमच्यावर कर्ज झालेलं नाहीये।
सोयाबीन मध्ये लुटलं, कापसात लुटलं, ऊसात लुटलं, आमच्या पिकावर तुम्ही दरोडा घातलाय म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय. तो आमचा नैतिक अधिकार आहे. आज खेड्यापाड्यामध्ये अशी परिस्थिती आहे की शेतकऱ्याच्या पोराला कोण पोरगी सुद्धा द्यायला तयार नाही. बच्चू भाऊ, मला असं वाटतं या बिना लग्नावाल्यांची जरी संघटना केली तरी महाराष्ट्रातली नंबर 1 ची संघटना आपली होऊ शकते. एका गावात 100 बिना लग्नाचे आहेत. तुम्हाला साहेबाची शरद जोशी साहेबांनी घोषणा दिली, साहेबाची पोरगी काय म्हणती, शेतकरी नवरा नाही म्हणती. आता शेतकऱ्याची पोरगी काय म्हणती, शेतकरी नवरा नाही म्हणती. तुमच्या सोयाबीनला भाव नाही, तुमच्या कापसाला भाव नाही, म्हणून तुमची ही भावांना अवस्था आहे. चांगली सुंदर पोरगी असली तर नोकरीवाल्याला जाती, नाकाडोळ्यानं बरी असली रंगान सावळ्याची दुकानदाराला व्यापाराला जाती, आणि 3 नंबर राहिला त्याला गाळा आम्हाला. म्हणजे लेकरू बी मरकुड, पोरगी बी मरकुडी, नवरा बी मरकुडा आणि त्याचं लेकरू बी मरकुड. अशी आपली अवस्था आहे. लक्षात ठेवा. आपलं खेड्याचं पोरग कोणतं तरी दिल्लीला गेलं आणि त्यांनी जॅकेट घालून जाऊन सांगितलं मैं बंबई से आया, अरे तू गालफड सांगते तू अमरावतीतून आला का बुलढाण्यातून आला. ही आमची अवस्था आहे. मग ही अवस्था बदलायची असेल तर आपल्याला आर्थिक दृष्ट्या संपन्न व्हावं लागेल. आम्ही भीक मागायला नाही, आम्ही आमचा हक्क मागायला आलोय. सरकारला वाटत असेल की आमच्याकडे मेजॉरिटी आहे, आमच्याकडे बहुमत आहे, या शेतकऱ्यापेक्षा या देशात कोणतंच बहुमत मोठं नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. गावगाड्यातला शेतकरी हे आमचं बहुमत आहे. आणि तुम्ही काय म्हणता, अरे नेपाळमध्ये जसं मंत्र्याला तुडू तुडू हाणलं ना, अरे नेपाळचे मंत्री बिंत्री देश सोडून पळून गेले. लक्षात ठेवा. मी तर बच्चू भाऊंना म्हणेल, नागपूर नंतरचा 4था टप्पा मुंबईत ठेवा. साल्यांना हरामखोरांना मुंबई आणि महाराष्ट्रातून जावं लागलं पाहिजे. त्याच्याशिवाय आपल्या समोर पर्याय नाही. जर आपल्याशी सरकार नीट वागणार नसेल तर या सरकारच्या उरावर बसावं लागेल. माझ्यावर 100 पोलीस केसेस आहेत. तुम्ही म्हणसान काय खिसे बिसे कापतो काय लोकांचे? नाही. जो गडी मस्ती आला, जो माझावर आला, त्याचा माज उतरवण्याचं काम अत्यंत प्रामाणिकपणे गेल्या 22 वर्षापासून आम्ही केलेलं. या विचार मंचावर बसलेल्या प्रत्येक माणसाच्या अंगावर केसेस आहे. पोलिसाच्या बंदुकीच्या गोळ्या कमी पडतील पण नागपूरमध्ये आमच्या छात्या कमी पडणार नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवा. आम्ही मरायला आलेलो आहे. आम्ही आत्महत्या करून मरणार नाही. मरताव क्या नाही करता. अरे आम्ही तशाच मरायला आलेलो आहेत. आम्ही असे मरणार नाही. तुमच्यासारखे 5-10 घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. लक्षात ठेवा. आणि आम्ही काही फक्त बोलबच्चन नाही, नुसतं भाषणबाजीवाले लोक नाही. जो बोलता हो करता वाले आम्ही लोक आहेत. लक्षात ठेवा. मी महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की लोक म्हणायचे की शेतकऱ्याचं मजबूत संघटन होऊ शकत नाही, पण आज तुम्ही महाराष्ट्राला दाखवून दिलं की शेतकरी सुद्धा एका झेंड्याखाली एकत्र येऊ शकतो. पक्षाचे झेंडे बाजूला ठेवू आणि शेतकरी म्हणून एकत्र येऊ, हा नारा गावागावामध्ये आपल्याला द्यायचा आहे. आता इथून पुढे आत्महत्या करायची नाही, इथून पुढे मरायचं नाही. किती संकट आलं तरी मरायचं नाही. जसं बच्चू भाऊंनी सांगितलं आमदाराला कापा, मी त्याच्या पुढे जाऊन सांगतो 2-4 मंत्र्याला कापा. पण आता माग हटायचं नाही आणि मरायचं तर अजिबात नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. आपल्याला रोजच इथं भाषणं करायची आहेत असं वाटतंय मला यांच्या सगळ्यांच्या अंदाजावरून. आणि आता सगळंच आज बोललो तर उद्या काय बोलायचं, थोडं शिल्लक ठेवू. बाकीचेही नेते बोलणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना सांगतो, युद्ध आणि लढाई करताना नेत्याचा आदेश शिरसावंदी असतो. जे काही सगळे आपले नेते इथं जमलेले आहेत यांचा जो आदेश आपल्याला येईल त्या आदेशाचं पालन आपल्याला करायचंय. तसंही घरी काय आपल्याला काम आहे का? काहीच काम नाही. आणि बरेच जण तर काहून कदरून इथं आलेले आहेत. बरोबर आहे की नाही? घरी बायकोला फोन करून सांगा आलो तर कर्जमुक्ती घेऊन येईल, नाही तर वापस येणार नाही. आज घरी फोन करून सांगा. आणि आता कसं सरकार चर्चेला येत नाही ते आपण सगळे मिळून बघूच. तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो. बच्चू भाऊंनी महाराष्ट्रभर फिरून शेतकऱ्यांमध्ये जागृती केली. इथं जमलेल्या प्रत्येकाने हातभार लावला या चळवळीला आणि एवढी मोठी ताकद तयार झाली.
ही एकजूट झालेली वज्रमुठ भावांनो मोडू देऊ नका. आज दुपारी मी बच्चू भाऊ सोबत एका ट्रॅक्टर मध्ये त्यांच्या ट्रॅक्टर मध्ये होतो. वर्धा जिल्ह्यामध्ये एक आमची फाटक्या साडीतली महिला आली आणि बच्चू भाऊंच्या जवळ जाऊन त्या महिलेने सांगितलं, त्या महिलेने आपला पदराचा तुकडा फाडला आणि या बच्चू भाऊच्या हातामध्ये हे कफन हिरव्या रंगाचं बांधून सांगितलं, बच्चू भाऊ माझी तुम्हाला शपथ आहे, कर्जमुक्ती घेतल्याशिवाय वापस यायचं नाही. हे वचन साडीचं फडकं बांधून दिलं हातामध्ये, लक्षात ठेवा. माझ्या डोळ्यात पाणी आलं, बच्चू भाऊच्या डोळ्यात पाणी आलं. ही काही साधी सोपी गोष्ट नाही. त्यामुळं आहे त्या परिस्थितीमध्ये जसं आपलं सैन्य इंग्रजांच्या विरोधामध्ये लढलं, लक्षात ठेवा. जिथं जिथं राक्षसी प्रवृत्तीचा उन्माद होतो तिथं तिथं कुणीतरी एक एक युगपुरुष जन्माला येत असतो, लक्षात ठेवा. पूर्वीच्या काळामध्ये रावण माजला म्हणून रामाचा जन्म झाला. पूर्वीच्या काळामध्ये अरे इंग्रज माजले म्हणून महात्मा गांधी, भगतसिंग, सुखदेव, राजगुरूचा जन्म झाला. जिथं जिथं इंदिरा गांधींनी आणीबाणी लावली म्हणून लोकनायक जयप्रकाश नारायण नावाच्या सत्ता परिवर्तन झालं. आंदोलनामध्ये सत्ता परिवर्तन करण्याची ताकद आहे. हे सरकार माजलं म्हणून युग पुरुष म्हणून हे सगळे नेते इथं आता जन्माला आलेले आहेत, लक्षात ठेवा. आपल्याला सगळ्यांना एकजूट व्हायचंय. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है. मी दरवर्षी सोयाबीन कापसाचं आंदोलन हाती घेतो, पण आम्ही विदर्भापुरतं भागापुरतं आंदोलन करतो. दरवर्षी मोर्चे काढतो, आंदोलन करतो. या वर्षी आपण जेवढी ताकद लावता येईल तेवढी ताकद सोयाबीन कापसासाठी आणि कर्जमुक्तीसाठी लावू. राह में खतरे बहुत है, ठहरता कौन है. मौत कल क्यों आज आ जाए, डरता कौन है. तेरे लश्कर के मुकाबिल मैं अकेला हूं, मगर फैसला मैदान में होगा, मरता कौन है. फैसला मैदान में होगा, मरता कौन है. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.